स्वामी म्हणतात, खरं तर यशस्वी कथा वाचून केवळ संदेश मिळतो, पण अपयशाच्या कथा वाचून यशस्वी होण्यासाठी कल्पना मात्र नक्कीच मिळत असतात. आयुष्यात नेहमी सगळंच आणि सक्षम राहिले पाहिजे, कारण हवामान कधी बदलेल हे सांगता येईल, पण माणसे कधी बदलतील हे कधीच सांगता येत नाही. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर सुंदर अशी सकाळी माझी देवपूजा झाली आणि सर्व देवांना फूल वगैरे छान अर्पण करून झाले. श्रावण महिना असल्यामुळे मला दररोज छान असे फुलांमध्ये बेलपत्र मिळतात आणि त्याच्यानंतर मी बाकीची जी काही कामं होती ती आवरायला घेतली. देवपूजा झाली त्याच्यानंतर लगेचच मी जी चहाची किंवा अशी छोटी मोठी जी काही भांडे होती आणि दिवसभराच्या रुटीनमध्ये बरीचशी अशी कामे असतात, कितीही करा किचनमधली, मात्र ती कधीच संपत नाही. तरी तेलाची, तुपाची किंवा मसाल्याचा डबा, मिठाचा डबा अशी बारीक जी काही छोटी छोटी भांडी होती ती स्वच्छ अशी घासून घेतली. तेलाची हे सुद्धा मला घासायचं होता डबा, त्याच्यामध्ये सुद्धा छान कळकळतं गरम पाणी टाकलेलं होतं, जेणेकरून त्याचा चिकटपणा आहे तोपर्यंत निघून जाईल आणि व्यवस्थित मात्र मला ती स्वच्छ आणि क्लीन करता येईल. तर जेवढा आपण किचन स्वच्छ ठेवू, नेटनेटकं ठेवू, तेवढा आपल्याला अन्नपूर्णा माता ही नेहमी प्रसन्न होत असते. किचनमधला कोणताही डबा जर हाताला चिकट लागला तर मला तर राहावलंच जात नाही, लगेचच मी त्याला घासून अगदी व्यवस्थित स्वच्छ करून ठेवून देते. आमच्याकडे म्हणाल तेवढं अजिबात ऊन पडत नाही, मात्र जे काही थोडंसं गरमाट असते किंवा एखाद्या दिवशी जर पाऊस बंद झाला तर मी ही कामं सुरूच ठेवत असते आणि आवरून घेत असते, जेणेकरून जे काही समोरचे डबे आहे ते पाहिल्यावर मात्र मला मनाला प्रसन्नता, आनंद नेहमी वाटत असतो. आणि ही जी काही तेलाची भांडी होती, मसाल्याचा डबा होता, ही भांडी तर मात्र आपल्याला आठवड्यातून किंवा 15 दिवसातून नक्कीच आवर्जून करावी लागतात क्लीन, कारण खूप जास्त ती डेली यूजची भांडी असतात. डेलीच्या वापरामध्ये आपण त्या वस्तूंना हात लावत असतो आणि ती खराब होत असतात. त्याच्यानंतर दिवसभराचं काम झालं, स्वयंपाक झाला, जेवण वगैरे आवरून झालं आणि संध्याकाळी छान असे दिवे वगैरे लावून घेतले. मग धूप वगैरे ओवाळून घेतला आणि त्याच्यानंतर सर्वीकडे छान असा प्रकाश होतो आणि त्या प्रकाशानेच आपलंसुद्धा जीवन, आपलंसुद्धा जे काही मन असतं ते छान प्रकाशमय दीपामध्ये उजळून जात असतं. त्याच्यानंतर संध्याकाळची देवपूजा झाली, त्याच्यानंतर मी आधी फ्रेश वगैरे झाली, संध्याकाळची देवपूजा झाली आणि नंतर ही जी काही मी भांडी घासलेली होती ती छान अशी सुकून क्लीन वगैरे झाली होती. त्यांना व्यवस्थित असं कापडाने पुसून घेतलं आणि नंतर लगेचच तो मसाल्याचा डबा, जी काही भांडी होती ती अशी व्यवस्थित अशी भरून घेतली. म्हणजेच काय, तर संध्याकाळीसुद्धा स्वयंपाकालाही लागतच असतात आणि दररोजची आहे, त्याच्यामुळे हे काम आपण टाळाटाळ कधीच करू शकत नाही. मसाले संपले का लगेच हे काम मात्र आवर्जून करावं लागतं आणि ही कामं कधीच संपत नाही. मग आपण आजारी असो किंवा काही कुठे जायचं असो किंवा काहीही असो, एखाद्या स्त्रीला कधी न संपणारी ही कामं असतात, ती म्हणजे किचनची. संसार म्हटला म्हणजे कामं मात्र आयुष्यभर सुरूच राहणार आहे. मग बाकीच्या गोष्टी सोडून द्यायच्या का, परमार्थ सोडून द्यायचा का, तर अजिबात नाही. त्याच्यासोबतच सर्व काही करत घ्यायचं. तेवढी शक्ती, तेवढं बळ मात्र आपल्याला नक्कीच परमार्थाच्या याच्यातून ऊर्जा प्राप्त होत असते आणि ते मिळत असते. तर मी ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला दररोज लागत असतात, हळद, मीठ, मिरची पावडर, आपली धनापूड पावडर किंवा जिरं, मोहरी, अशा सगळं काही वस्तू व्यवस्थित भरून घेतल्या. आधी मी याच्यामध्ये मोहरी भरत होती, पण आता मोहरी भरली नाही, कारण मी मोहरी वगैरे मोहरी नाही, मी बाकीच्या गोष्टी अजिबात वापरत नाही. मोहरी मी थोडीशी साईडला घेऊन घेतलेली आहे, कारण जिरं मोहरी मला कंपल्सरी लागत असते. मेथ्या भरायची मी, पण मेथ्या मी वापरत नाही, त्याच्यासाठी मी त्या जागेवर मीठ भरलं, जेणेकरून हा जो मिठाचा डबा आहे माझा तो काचेचा असल्यामुळे तो माझ्या हातून निसटू नये किंवा फुटून पडू नये, यासाठी मी मसाल्याच्याच डब्यामध्ये आता मीठ भरलं. म्हणजे लवकरच मला भाजीमध्ये मिठाची सुद्धा आवश्यकता असते, म्हणजे लवकरच आपल्याला मीठसुद्धा त्याच डब्यातून घेता येतं. म्हणून ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या व्यवस्थित असं करून घेते, जेणेकरून लवकरात लवकरची जी कामं आहेत ती आपली होत असतात. आणि जर आता भरलं नसतं तर सकाळीसुद्धा मला प्रत्येक गोष्टीसाठी अजून नवीन तेवढाच वेळ वाया गेला असता आणि सकाळी भरावंच लागलं असतं, कारण प्रत्येक गोष्ट ही स्वयंपाकामध्ये सकाळच्या घाईमध्ये असो. चहा बनवताना सुद्धा साखर चहा आपल्याला साखर आणि पावडर लागत असते, म्हणून सगळ्या काही वस्तू अगदी व्यवस्थित भरून घेतल्या. साखर पावडरचे डबेसुद्धा खूप घाण झालेले होते, त्याच्यामध्ये सुद्धा चिकटावा आलेला होता, म्हणून मी ते सुद्धा छान असे क्लीन करून घेतले. त्याच्यानंतर जर तुम्ही किचनमध्ये कोणत्याही डब्यामध्ये जर मीठ ठेवत असाल तर काचेच्या बरणीत मीठ ठेवा, जेणेकरून
एक वेगळंच त्याच्या मागचं काहीतरी नवीन शास्त्र आहे असं सांगतात. म्हणून मला पण त्याच्याबद्दल जास्त काही माहिती नाही, पण मी सुद्धा काचेच्याच बरणीमध्ये मीठ भरून ठेवत असते. आणि काचेची बरणी सटकू नये, फुटू नये यासाठी मी आता मसाल्याच्याच डब्यामध्ये थोडंसं मीठ मात्र आवर्जून काढून घेतलेलं आहे. कारण मिठाची जी काही माझी छोटी बरणी होती, छोटी बॉटल होती, ती माझ्या हातून फुटून गेलेली. तेव्हापासून मी जास्त खूप घाबरते. म्हणून म्हटलं का मसाल्याच्या डब्यामध्ये जर काढला तर तेवढंच आपल्याला इझी म्हणजे ते वापरता येईल. नंतर मी तेल वगैरे सुद्धा छान असं भरून घेतलं. तेलाची जे काही डबा होता तेलाचा तो सुद्धा खूप जास्त घाण झालेला होता. त्याला गरम गरम पाण्यामध्ये छान घासून घेतलेला होता. नंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाची वेळ झाली होती, कारण संध्याकाळीच मी ते बाकीचे जे काही कामं होते ते आवरली होती. तर याच्यामध्ये मी छान असा छोटा भोपळा होता, तो खूप मऊ होता, त्याच्यामुळे थोडासा आवडणे मला खिसून दिला. त्याच्यामध्ये लगेच थोडंसं पीठ टाकलं, मीठ टाकलं आणि नंतर 2 मिरच्या, थोडासा लसूण आणि थोडासा कोथिंबीर अशी पेस्ट करून घेतलेली होती आणि ती सुद्धा त्याच्यामध्ये टाकली. तर बघा, याच्यामध्ये अजिबात पाणी वगैरे आपण घेत नाही. जेवढं पीठ तुम्हाला ॲब्झॉर्ब करता येईल तेवढंच पीठ आपण ॲब्झॉर्ब करतो, जेणेकरून ती छान होते आणि त्याला पाणीसुद्धा सुटत नाही आणि ओलावासुद्धा राहत नाही. जर तुम्हाला भोपळा जास्त घ्यायचा असेल आणि पीठ कमी, तर तसं सुद्धा तुम्ही करू शकतात. पण खूप जास्त जर तुम्ही तसं केलं, भोपळा जास्त आणि पीठ कमी, तर सगळं काही चिकट चिकट होतं. म्हणून मी पीठ जास्त आणि भोपळा कमी अशा प्रकारे भोपळ्याचे थालीपीठ आम्ही बनवत असते. भोपळ्याचे थालीपीठ हा एक हेल्दी ऑप्शन आहे. यासाठी तुम्ही असे थालीपीठ मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा बनवू शकता किंवा सकाळी जेवणात सुद्धा बनवू शकता गरमागरम. पण मात्र मी संध्याकाळी बनवत असते, कारण सकाळी जर टिफिनला द्यायचं म्हटलं तर ते पूर्ण गार होऊन जातात आणि त्यासाठी मग मी सकाळी बनवत नाही. जेणेकरून संध्याकाळी बनवते, म्हणजे छान असे गरमागरम आपल्याला चटणीसोबत, आमटीसोबत खाता येतात. आणि भोपळा कमी आणि पीठ जास्त असल्यामुळे बघा, वाटत सुद्धा नाहीये की भोपळ्याचे थालीपीठ आहेत. अगदी इझिली वरच्यावर लाटले जात आहेत. अगदी चिकटपणा नाही, भोपळा चिकटलेला नाही आणि अगदी छान असे मऊगार असे हे भोपळ्याचे थालीपीठ झालेले होते. जोपर्यंत तवा गरम होत होता गॅसवर, तोपर्यंत मी थोडीशी कणिक होती, त्याचे 4 ते 5 गोळे बनवून घेतले. मला जेवढे बनवायचे होते थालीपीठ तेवढे गोळे बनवून घेतले आणि नंतर पटापट असे थालीपीठ गरमागरम बनवले आणि नंतर जेवण करायचं होतं. तर याच्यासोबत मला चटणी बनवायची होती, त्याची सुद्धा तयारी मी साईडला करून घेतलेली होती. ती सुद्धा तुम्हाला दाखवतेच की कशा प्रकारे आम्ही भोपळ्यासोबतची ही चटणी बनवत असतो. तर अशा प्रकारे 4 ते 5 थालीपीठ बनवून घेतले. त्याला दोघी साईडने तेल लावून असे छान खरपूस भाजून घेतले. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे छान छान डेली ब्लॉग्स तुम्हाला बघता येतील. अजून कोणत्या नवीन नवीन रेसिपीज जर तुम्हाला बघायच्या असल्या तर त्यासुद्धा तुम्ही कमेंट्स करून सांगू शकता आणि त्याच्याविषयी सुद्धा आपण ब्लॉग करण्याचा नक्कीच एक प्रयत्न करेन. आणि असे ब्लॉग्स कसे वाटत आहेत तुम्हाला, डेली ब्लॉग्स आवडत आहेत का बघायला, ते सुद्धा मला कमेंट्स करून सांगा. तर रोजच्या जेवणामध्ये काय बनवायचं हा प्रश्न तर प्रत्येक स्त्रीला मात्र सकाळ असो संध्याकाळ असो असतो. जोपर्यंत आपलं फ्रीज भरलेलं असो किंवा खाली असो, कितीही भाजीपाला घरामध्ये असो, तरीही प्रश्न मात्र असतोच की आता जेवणात काय बनवायचं. म्हणून माझ्याकडे सुद्धा तोच ऑप्शन होता. बऱ्यापैकी भाज्या घरामध्ये होत्या, तर या भोपळा सुद्धा होता. म्हटलं चला त्याच्यातला अर्धा भोपळा मी भाजीसाठी ठेवला आणि अर्ध्या भोपळ्याचे मात्र आज थालीपीठ बनवून घेतले. कारण पूर्ण भोपळा जर बनवायचा म्हटला तर 2 जणांसाठी खूप जास्त ते थालीपीठ होत असतात आणि एवढे खाल्ले जाणार नाही किंवा वाया जाऊ नये म्हणून मात्र मी अर्ध्याच भोपळ्याचे थालीपीठ बनवत असते नेहमीसाठी. आणि अर्धा भोपळा मात्र मी भाजीसाठी ठेवत असते, जेणेकरून लगेच दुसऱ्या दिवशी मला त्याची भाजी बनवता येते. कापलेला भोपळा जास्त वेळ फ्रीजमध्ये मात्र ठेवायचं नाही आणि मी सुद्धा ठेवत नाही. तर अशा प्रकारे जोपर्यंत हे थालीपीठ होत होतं तोपर्यंत किचन ओटा सर्व काही क्लीन करून घेतला, आवरून घेतला आणि व्यवस्थित असं किचन क्लीन करून झाल्याच्या नंतर लगेचच मी 2 मिरच्या आणि थोडेसे शेंगदाणे भाजून घेतले. थोडे शेंगदाणे मला चटणीसाठी भाजायचे होते आणि थोडे शेंगदाणे मात्र मला स्टोअर करून ठेवायचे होते, जेणेकरून जर तुम्ही असे शेंगदाणे जास्तीचे भाजून ठेवले तर एखाद्या वेळेस जर सकाळी घाई असली स्वयंपाकाची किंवा टिफिन वगैरे द्यायचा असला तर मग आपल्याला तेवढ्या घाईच्या स्वयंपाकामध्ये ह्या गोष्टी भाजण्याची गरज पडत नाही व लवकर इझिली इन्स्टंटमध्ये आपला स्वयंपाक कोणताही असो तयार होऊन जातो किंवा उपवासाच्या वेळेस सुद्धा तुम्हाला हे फराळासाठी कामा येतात. म्हणून थोडे एक्स्ट्राचे शेंगदाणे मी भाजून घेतले. थोडेसे शेंगदाणे चटणीमध्ये टाकले, 2 मिरच्या टाकल्या, थोडा कोथिंबीर, जिरं आणि 2 ते 3 लसूणच्या पाकळ्या. अशी छान अशी हिरवीगार चटणी मला बनवायची होती.
तवा खूप जास्त तपलेला होता म्हणून लास्टमध्ये मिरच्या भाजून घेतल्या आणि 2च मिरच्यांची ही चटणी होती तरी खूप छान झाली होती, टेस्टी झालेली होती. आणि आमच्याकडे अशीच हिरवी चटणी बनवून तुम्ही पोळीसोबत सुद्धा खाऊ शकता किंवा कोणत्याही थालीपीठसोबत. मग ते मेथीचे असो किंवा भोपळ्याची. नंतर थोडंसं मीठ टाकलं कारण मीठ तर प्रत्येक भाजीमध्ये पाहिजेच म्हणून आवर्जून मीठ टाकलं आणि छान असं चटणी वगैरे बनवून घेतली. आणि जे काही शेंगदाणे होते तोपर्यंत ते सुद्धा छान असे गार होत होते कारण मला ते सुद्धा एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचे होते. म्हणजे काय तर उद्या किंवा परवा जेव्हा पण गरज पडेल तेव्हा नंतर पुन्हा मला शेंगदाणे भाजायची गरज पडणार नाही. तर अशा प्रकारे नंतर चटणी वगैरे करून झाली आणि महाराजांना नैवेद्य दाखवायचा होता. कोणताही स्वयंपाक झाल्या महाराजांना नैवेद्य हा प्रथम दाखवलाच गेला पाहिजे. म्हणून छोट्या वाटीमध्ये चटणी घेतली. साईडला थालीपीठ वगैरे ठेवून दिले आणि एक डबा मी घेतलेला होता तो शेंगदाण्यांसाठी होता. कारण जे काही शेंगदाणे माझे छान गार झालेले होते ते सुद्धा मला भरून घ्यायचे होते. तर त्यांना हवा लागली तर ते पूर्ण मऊ होतात, वाक्कस होतात म्हणून त्यासाठी लवकर मी असे त्यांना स्टोअर करून घेतले. आणि अशा प्रकारे शेंगदाणे वगैरे सुद्धा ठेवले आणि महाराजांना सुद्धा नैवेद्य दाखवला. संध्याकाळची देवपूजा झालेली होती, दिवा अजून सुरूच होता म्हणून दिवा लावण्याची गरज नाही. पण महाराजांना छान असं नैवेद्य अर्पण केलं, पाणी वगैरे फिरवलं, आपला नैवेद्याचा जो मंत्र आहे तो म्हटला. आणि नैवेद्य अगदी प्रॉपर पद्धतीने कसा दाखवायचा याचा सुद्धा स्पेशल ब्लॉग मी तो लवकरच आपल्या युट्यूब चॅनलवर घेऊन येईन. म्हणजे जर तुम्ही दररोजच्या जेवणामध्ये नैवेद्य दाखवत असाल तर तुम्हाला तो ब्लॉग बघितला का सर्व काही कळेल. तर अशा प्रकारे छान असं जेवण केलं आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करते. पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये.